नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण शिकणार आहोत झेंडूची फुलं. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 ऑरेंज कलरचे पाईप क्लीनर घ्यायचे आहेत आणि त्यांना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका ठिकाणी जॉईंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण मार्कर घेऊ शकता मोठावाला किंवा मग ग्लू स्टिक घेऊ शकता आणि त्याला असं रॅपिंग करायचं आहे. तुम्हाला फूल किती मोठा पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही ग्लू स्टिक किंवा मार्कर घ्या किंवा पेन घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर त्याच्यातून आपल्याला काढून घ्यायचं आहे व एक ग्रीन कलरची पाईप क्लीनर घ्यायची आहे आणि ती त्याच्यातून पास करून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित बघा थोडंसं. आपल्याला इथे दुसऱ्या साईडनी परत एक टोक आतमध्ये घालायचं आहे व जिथे आपण जॉईंट केलेलं होतं पाईप क्लीनर पहिलं ऑरेंजवालं तिथून बाहेर काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी सेम डिस्टन्स येईल असं ओढून घ्यायचं आहे. असं आपलं झेंडूचं फूल तयार होतं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, दोन्ही साईडनी ग्रीन पाईप क्लीनर आहेत ते वरती घ्यायचे आहेत, फूल ॲडजस्ट करायचं आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे ग्रीन पाईप क्लीनर आहे तर त्याचं रॅपिंग करून अशी पानं बनवून घ्यायची आहेत बॅक साईडला. तर इकडच्या साईडच्या टोकानी 2 बनवायची व दुसऱ्या साईडच्या टोकानी 2 बनवायची. अशी 4 पानं तयार करून घ्यायची आहेत म्हणजे ते रिॲलिस्टिक वाटतं. अशी आपल्याला कमीत कमी 12 ते 15 फुलं किंवा तुम्हाला जेवढा मोठा हार बनवायचा आहे तितकी फुलं बनवून घ्यायची आहेत. खूप छान दिसतं हे. या फुलांचे तुम्ही तोरण बनवू शकता किंवा मग हार बनवू शकता, वॉल हँगिंग बनवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तोरण कसं बनवायचं ह्याच्यापासून ते पाहूयात. आवडलं असेल तर नक्की लाईक करा व कमेंट करा. थँक्यू.